जय शिवराय पब्लिक ऑन डिमांड व्हिडिओ आहे। IT जॉबची पॉवर किती आहे तुम्ही काल रील इंस्टाग्रामला बघितली असेल मित्रांनो। 10 वर्षाच्या एक्सपिरियन्सवर 40 लाखाचं पॅकेज IT मध्ये घेणं पॉसिबल आहे आणि त्या पॅकेजमुळे होणार काय 7 पिढ्याची गरिबी कशा प्रकारे तुम्ही दूर करू शकता। हे स्वप्न नाहीयेत, मी स्वप्न दाखवत नाहीये, रियालिटी तुमच्या समोर मांडणार आहे। रियालिटी कशामुळे म्हणतोय कारण मी दादांना काकांना भेटलोय, ओके त्यांच्याशी बोललोय कॉलवरती। त्यांनी मला सांगितलं की भाऊ ही रियालिटी आहे, मराठी माणसं सुद्धा पुढे जाऊ शकतात, मराठी पोरं पुढे जाऊ शकतात, काय अपडेट करू शकतात घराचा, समाजाचा, राज्याचा, देशाचा। ओके त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओचा रीच प्रत्येक मराठी पोरापर्यंत गेला पाहिजे, त्यासाठी जय शिवराय जय शिवराय जय शिवराय कमेंटमध्ये स्पॅम झालाच पाहिजे। प्रत्येकापर्यंत व्हिडिओ पोहोचू द्या। खूप महत्त्वाचं मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे। ऐका, मी त्यांच्यासोबत कॉलवरती काय काय बोललो ते मी रीलमध्ये तर सांगितलंच, पण मला मित्रांनो याच्यावरती व्हिडिओ का बनवावा वाटला कारण खूप साऱ्या पोरांसोबत आणखीन आपण पोहोचलेलो नाहीये। पोरांना गायडन्सची गरज आहे यार। खूप सारी पोरं इंजिनिअरिंग करून IT जॉबचं स्वप्न बघतात, पण त्यांचं स्वप्नच राहतं, पूर्ण होत नाही, सत्यामध्ये उतरत नाही। त्यासाठी आपल्याला त्यांच्यासोबत पोहोचायचंय, त्यामुळे प्रत्येकाला विनंती आहे, ठीक आहे। चला तर मी बघा पोरांनो प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी सांगेल, ठीक आहे। IT मध्ये फसवणूक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यावरती सुद्धा आपण आवाज उचललाय, बरोबर आहे। कशा प्रकारे पोरांना फसवलं जातं, गावखाली पोरं जातात आणि त्यांच्यासोबत त्यांना सांगितलं जातं तुम्हाला जॉब लावून देईल, हे देईल ते देईल, लाखोमध्ये फसवणूक केली जाते। खूप वाईट वाटतं। 2-2 लाख रुपयाला मुलं फसलेले आहेत। मला कॉल्स आलेले आहेत त्यांचे, सर मी 2 लाख रुपये भरले, मला जॉबची गॅरंटी दिली, शेवटी मला जॉब नाही भेटला। असे पण खूप सारे क्लासेसवाले आहेत मित्रांनो मार्केटमध्ये, त्यामुळे त्याच्यापासून तर आपल्याला सावध राहायचं आहे। पण आपल्याला आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, ते स्वप्न मित्रांनो फक्त IT जॉबमध्ये आहे बरं का, फक्त IT जॉबमध्ये आहे। बाकी तुम्ही बिझनेस करा। खूप जण येतील कमेंट सेक्शनमध्ये की IT जॉबच्या नावाखाली तू पोरांना मोटिवेट करतोय, पण खरी रियालिटी सांग। खरीच रियालिटी सांगतोय। तो एकच मराठी मुलगा नाहीये, असे कितीतरी मराठी पोरं आहेत जे मला कनेक्ट झाले त्या रीलवरून, ते सगळेजण सांगतात मी पण मराठी पोरगाच आहे, मी आउट ऑफ इंडिया असतो, 15 लाखाचं पॅकेज आहे, 25 लाखाचं पॅकेज आहे। पण हे एक्झाम्पल्स आहेत। मी त्यांना आपल्या चॅनलवरती सुद्धा घेऊन येणार आहे, मी त्यांना अप्रोच केला आहे, प्लीज कम, पोरांना गाईड करा। पोरांना सांगणार कोण नाहीये। एवढ्या लाखाच्या पॅकेजमध्ये ते गेले कसे, काय त्यांची जर्नी राहिली, कशा प्रकारे त्यांनी पावलं उचलली, सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या चॅनलवरती आणायच्यात। प्लीज सगळ्यांना विनंती आहे सबस्क्राईब करा। माझा मित्र सौरभ, मी तुम्हाला त्याचा पण एक्सपिरियन्स सांगितला, एवढ्या कमी कालावधीमध्ये माझ्यापेक्षा जास्त पॅकेज कमावलं त्यानं। हाऊ इट इज पॉसिबल, काय केलं त्यानं, त्याचा पण पॉडकास्ट आपण घेतलेला आहे। त्याच्यामुळं ही रियालिटी आहे, हे काय असं ते नाहीये वेगळी दुनिया, दुसरीच दुनिया, असं बिलकुल नाहीये की बाबा काहीतरी सांगतोय, बिलकुल नाहीये। प्रत्येक गोष्ट ना गोष्ट मित्रांनो तुमच्या समोर आहे, ओके। त्याच्यामुळं IT मध्ये जर तुमचं पण प्रिपरेशन चालू असेल, प्रत्येकाला विनंती आहे भाई जी जान लगा दो, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करा, शक्य आहे, सगळ्या गोष्टी शक्य आहेत पोरांनो। फक्त त्याला प्रामाणिकतेची, कष्टाची जोड पाहिजे, कष्ट पाहिजे, मेहनत पाहिजे, ती पण कन्सिस्टंटली पाहिजे बरं का। सातत्य त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे पोरांनो, सातत्य आणि पेशन्स ठेवा। पेशन्सची खूप कमी आहे, संयम नाही आहे। सर मी 6 महिने झाले प्रिपरेशन करतो, जॉब लागत नाही, लागेल भावा लागेल, संयम ठेव, थोडंसं ठेव ना पेशन्स, लागेल भाऊ, नक्की लागेल। एखादी गोष्ट एका दिवसात नसते होत, पण एक दिवस नक्की होते, हे आपण ऐकलंय, लहानपणापासून आपण ऐकत आलो, राईट। त्याच्यावरती विश्वास ठेव, नक्कीच सगळ्या गोष्टी होतील, चांगल्या होतील, ओके। तुझ्या बाजूने नाही, काही गोष्टी होत आता नसतील, पण होतील ना पुढं, राईट। आपल्याला वेट करणं काळाची गरज आहे, ठीक आहे। त्याच्यामुळं मराठी पोरांना माझी विनंती आहे, तुमचं जे प्रिपरेशन चालू आहे IT जॉबसाठी मित्रांनो करा मित्रांनो, करा। कारण तुमची 7 पिढ्याची दारिद्र्य दुःख, एक जण कमेंट सेक्शनमध्ये म्हणत होता गरिबी दूर करण्यापेक्षा श्रीमंत होण्याचं स्वप्न बघा। अहो गरिबी दूर करणं म्हणजे श्रीमंत होणं, वेगळं काय, त्याची डेफिनेशन तीच आहे ना, गरिबी दूर करणं म्हणजे श्रीमंत होणं, बरोबर की नाही। पण मी त्यांच्यासोबत कॉलवर बोलत असताना मला आणखीन एक प्रसंग तुम्हाला सांगावासा वाटतोय। त्यांनी मला हे तर सांगितलं मराठी पोरांना गाईड करणारं कोण नाहीये, आणि भाई तू भेटला
म्हणजे मला म्हणत होते ते, मी काय एवढा मोठा नाही आहे, तरी त्यांनी मला ॲप्रिशिएट केलं की तू जे गोष्टी सांगतोय पोरांना ते खूप महत्त्वाचे आहेत, जे की कोणी सांगत नाही आहे. प्रत्येकजण आपला स्वार्थ बघतोय, कुणी सांगत नाही आहे ओपनली, तर कुणी बोलायला तयार नाही आहे, राईट. पण तू सांगतोय, त्यांनी ॲप्रिशिएशन पण केलं. पण त्याने एक प्रसंग मला सांगितला. ते म्हणले ज्यावेळेस त्यांनी त्यांचा पहिला इंटरव्ह्यू दिला होता मित्रांनो, पहिला 2010ची गोष्ट आहे, ओके. त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांचं जे इंग्लिश कम्युनिकेशन होतं ना, दे डोंट नो अबाउट लाईक हाऊ टू इंट्रोड्यूस युअरसेल्फ. स्वतःला इंट्रोड्यूस कसं करायचं ते सुद्धा त्यांना माहीत नव्हतं. पण मित्रांनो, त्या काळामध्ये त्यांचा इंटरव्ह्यू मराठीमध्ये, त्यांनी इंटरव्ह्यू दिला, मराठीमध्ये इंट्रोडक्शन दिलं, तरी सुद्धा त्यांचा इंटरव्ह्यू त्या ठिकाणी क्लिअर झाला. पण आत्ता त्यांचं सांगणं होतं की काळ बदलला आहे. इव्हन त्यांच्या कंपनीतला सुद्धा त्यांनी एक्सपिरियन्स सांगितला. आता जे इंटरव्ह्यू होत आहेत, देर इज अ मस्ट बी कम्युनिकेशन स्किल, मस्ट बी यू शुड नो द इंग्लिश. तुम्हाला इंग्लिश आलं पाहिजे, कम्युनिकेशन आलं पाहिजे. तो काळ गेला मित्रांनो, इंग्लिश नाही चालत, कम्युनिकेशन. IT जॉबसाठी इंग्लिश लागते भावा. त्यामुळे इंग्लिशचं प्रिपरेशन चालू ठेव, इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात करा. अरे तोडकं मोडकं तरी चालू करणं हळूहळू होत असतं, बरोबर की नाही. एकदमच डायरेक्ट आपण नाही उडी टाकू शकत. हळूहळू थेंबे थेंबे तळे साचे, राईट. प्रयत्न करीत त्या वाळूचे तेलही गळे. आपण हे ऐकलंय सगळं, अरे मग सत्यामध्ये कधी उतरवायचंय. वेळ आले, आता वेळ आले, वय निघून चाललंय. आई थकली, वडील थकले, बरोबर की नाही. वडिलांना काम होत नाही. आता जबाबदारीचं ओझं आपल्या डोक्यावरती आलंय, तर आपल्याला ते पेलावं तर लागणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला मित्रांनो कष्ट करणं खूप गरजेचं आहे. दिवस बदलायचे, काळ बदलायचा असेल ना, तर नक्की तुम्हाला मेहनत करणं करावीच लागणार आहे, बरोबर आहे. त्यामुळे मेहनतीची तयारी ठेवा. यश परमेश्वर पदरामध्ये टाकतोच मित्रांनो. त्यामुळे फक्त मेहनतीची तयारी ठेवा, कष्टाची तयारी ठेवा, येते लक्षात सगळ्यांना. त्यामुळं IT जॉब करून कशा प्रकारे जीवन बदलू शकतं, तेवढंच एक्झाम्पल त्यांचं नाही आहे. असे खूप सारे एक्झाम्पल आहेत, जी मराठी पोरं भाई कुठून कुठं गेली यार. अरे म्हणजे 12वीला 48% 17 लाखाचं पॅकेज घेऊन बसलाय तो. हाऊ इट इज पॉसिबल. कसं शक्य आहे? फक्त IT जॉबमुळे शक्य आहे, लक्षात ठेवा. फक्त IT जॉबमुळे शक्य आहे. त्या ठिकाणी तो पोहोचलाय. 17 लाखाचं पॅकेज आहे त्याला. म्हणजे मंथली किती पेमेंट असेल, किती लाखामध्ये तो कमवत असेल. का नाही दिवस बदलणार त्याचे, मला सांगा ना. बदलणार, नक्कीच बदलणार. बाकी राव, मी बघतोय IT जॉब सोडून बाकीच्या क्षेत्रामध्ये तिकडे पण आपली मित्र कंपनी आहे, दुनियाभराचं स्ट्रगल करतायत, दुनियाभराचं कष्ट करतायत, तरी पण त्यांना मानावं तेवढं त्या ठिकाणी पेमेंट, सॅलरी भेटत नाहीये. 15,000वर काम करणारी पोरं आहेत, 20,000वर काम करणारी पोरं आहेत. पेमेंट कधी वाढेल माहीत नाही. कितीने वाढेल? 2,000 वाढेल. किती वर्षांनी वाढेल. वर्षाला 2,000 पेमेंट वाढणार. मित्रांनो, कधी तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करणार? कधी आईवडिलांची अपेक्षा पूर्ण करणार? लाईफ छोटीशी आहे, राईट. किती छोटीशी लाईफ आहे. कधी काय होईल काय सांगता येत नाही. त्यामुळे IT जॉबचं प्रिपरेशन करावं लागणार आहे. चालू ठेवा. नक्कीच यश तुमच्या पदरामध्ये असणार आहे, बरं का, असणार आहे. या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. नक्कीच यश तुम्हाला गवसणी घालणार आहे. फक्त जो रस्ता तुम्ही पकडलाय सोडू नका, अजिबात सोडू नका. जे नवीन स्टुडंट्स IT मध्ये इच्छुक आहेत मित्रांनो, येऊ शकता तुम्ही. ऑलवेज वेलकम. AIचा खतरा, खूप जण म्हणतात AI आलाय, AIमुळे आमचे जॉब जातील का. मित्रांनो, AI तुम्हाला स्मार्ट बनवायला आलाय. AIला शिकून IT मध्ये एंट्री घ्या, ओके. AIला सोडायचं नाहीये. आपला जॉब टिकवण्यासाठी आपल्याला AIला पण शिकायचं आहे. AI शिकून आपल्याला IT मध्ये एंट्री घ्यायची आहे. त्यामुळे AIला घाबरू नका. काही तो करणार नाही. फक्त आपल्याला त्याच्यानुसार स्वतःला बदलत जावं लागणार. AI जसं सांगेल तसं आपल्याला त्या ठिकाणी व्हावं लागणार आहे. येतं लक्षात सगळ्यांना. त्यामुळं तुम्ही पण येऊ शकता. तुमचं प्रिपरेशन पण कंटिन्यू ठेवा. आणि एवढंच सांगू इच्छितो मित्रांनो, तुमची गरिबी दूर करण्याची ताकद IT जॉबमध्ये नक्की आहे. जय जिजाऊ, जय शिवराय.